तर जय शिवराय मित्रांनो, आपण आलो एक नवीन व्हिडिओ सोबत ज्याचं नाव आहे घरी बॉडी बनवू शकते का. तर व्हिडिओला पूर्ण बघा, यामध्ये तुमचे खूप सारे डाऊट क्लिअर होणार आहेत. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या. तर भावा, तू पण कधी आरशासमोर उभा राहून विचार करत असेल की भाई माझी बॉडी कधी बनेल, मला पण बॉडी बनवायची आहे, मला पण प्रॉपर फिजिक पाहिजे. मी पण असाच होतो. इंस्टाग्राम बघताना, रील स्क्रोल करताना आपल्याला वाटते की भाई माझी पण तशीच बॉडी बनायला पाहिजे. आणि पुढचा थॉट येतो पैसा नाहीये, जिम नाहीये, टाइम नाहीये आणि तिथंच आपली स्टोरी संपते. आपण सुरुवातच करत नाही. माझं पण सेम होतं. मी पण मंडे पासून सुरू करतो, उद्यापासून सुरू करतो, असं करता करता खूप सारा टाइम वेस्ट केला. पण मंडे कधी आलाच नाही, कारण आपण फक्त एक्सक्युजेस देत असतो. तर आपण आता मूळ मुद्द्यावर येऊ की तू बघ की जिमला जाणारे सर्वच फिट आहेत का. कारण की हे कंपल्सरी नाहीये की तुम्ही जिम लावल्यावर तुम्ही फिटच असाल. खूप जण असे आहेत की 5-6 महिन्याची मेंबरशिप घेतात पण जिमला जात नाहीत, 5-6 दिवस जातात फक्त आणि नंतर स्किप करून टाकतात जिम. आणि काही लोक घरीच थोडा वर्कआउट करून आपल्यापेक्षा बेटर दिसतात. मग ऑनेस्टली सांग की प्रॉब्लेम जिम मध्ये आहे का. तर नाही, प्रॉब्लेम आहे कन्सिस्टन्सी मध्ये. कारण की आपण फक्त 2 दिवस एनर्जेटिक राहतो, त्यानंतर आपलं मोटिवेशन पूर्ण संपतं आणि आपण परत जिम स्किप करतो. पहिले 2-3 दिवस फुल एनर्जेटिक राहतो, स्क्वॉट्स, रनिंग, पुशअप्स सर्व काही म्हणजे प्रॉपर करतो आपण, पण ते फक्त 2 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी आपली बॉडी पेन व्हायला लागते. नंतर आपण 1 दिवस स्किप करतो, नंतर महिना कधी जातो आपल्याला समजत पण नाही. आपण फक्त त्या पेनचा विचार करतो आणि त्यामध्ये आपला खूप सारा टाइम वेस्ट होत राहतो. मग परत गिल्ट व्हायला लागतं, मग परत आपण व्हिडिओज बघतो, मग परत मोटिवेशन येतं आणि मग परत आपण जिम स्टार्ट करतो. आणि हा सायकल रिपीट होत राहतो. तर हा प्रश्न नाहीये की घरी बॉडी बनवू शकते का, प्रश्न हा आहे की तू कन्सिस्टंट आहे का. तर आता स्ट्रेट बोलतो की हो, घरी बॉडी बनवू शकते, पण अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवू नको. कारण की घरी खूप सारे लिमिटेशन असतात आणि एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात तुला बॉडीमध्ये चेंजेस दिसतील नाही. तर आता प्रॅक्टिकल बोलूया की घरी नेमकं काय करायचं. लोक इथंच चुकतात की युट्यूब वरती 20 व्हिडिओ बघतात आणि नंतर ओव्हरलोड होऊन सोडून देतात. तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही. एकदम सिम्पल टू पुशअप्स पासून स्टार्ट कर. दिवसाला 5 जातील, दुसऱ्या दिवसाला 6 जातील, पण ऍटलीस्ट तू स्टार्ट कर. तू नी वरून करू शकतोस, तू वॉल पुशअप करू शकतोस, हळूहळू स्ट्रेंथ येईल. दुसरा आहे स्क्वॉट्स. काही नाही, नॉर्मल तुला फक्त दंड मारायचे आहेत, दंड बैठक मारायचे आहेत. काही नाही, तुला फक्त 15 ते 20 रेपिटेशन करायचे आहेत स्क्वॉट्सचे. त्यामुळे तुझं बेस आहे ना तो फिक्स होईल. पण स्क्वॉट्स हे प्रॉपर करायचे, कारण की यामध्ये फॉर्म आहे ना हा इम्पॉर्टंट आहे. आणि तुझा जर गोल फॅट लॉस असेल तर तू प्लँक पण ऍड करू शकतोस. दिवसाला 30 सेकंद, नंतर 1 मिनिट, 2 मिनिट असं तू स्टार्ट करू शकतो. आणि तुला हे सगळं करायला किती टाइम लागतो, फक्त 20 ते 30 मिनिट. तुला 2 तास वर्कआउट करायची गरज नाही. फक्त एक कंडिशन आहे की तुला स्किप न करता रोज वर्कआउट करावं लागेल. मूड असो वा नसो, तुला प्रत्येक गोष्ट हे परफेक्टली आणि रोज करावी लागेल. आता तुला घरचा बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे ते सांगतो. कारण की घरी ना खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहेत. मोबाईल आहे, बेड आहे, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्यामुळे तू डिस्टर्ब पण होऊ शकतोस. आणि घरी तुला कोणी फोर्स करायला नाहीये. उलट जिम मध्ये तू गेलास तर तुला एन्व्हायरमेंट पुश करतं. तर घरी तुला स्वतःला पुश करावं लागेल वर्कआउटसाठी. आता डाएट बद्दल सांगतो, कारण की वर्कआउटमुळे तुझी बॉडी नाही बनणार, तुला प्रॉपर डाएट पण घ्यावं लागेल. तर स्टार्टिंगलाच असे खूप सारे लोक आहेत की ते विचार करतात की आम्ही प्रोटीन पावडर घ्यायची का. तर नाही, कारण की सुरुवातीला हे लागत नाही. तुला फक्त बेसिक समजायला पाहिजेत. तुझं बॉडी वेट जेवढं आहे त्याच्या आसपास फक्त प्रोटीन घ्यायचं ट्राय कर. आणि ते तू कशामधून पण घेऊ शकतोस. जर तू नॉन व्हेजिटेरियन असेल तर अंडी आहे, चिकन आहे, फिश आहे. आणि जर व्हेजिटेरियन असेल तर त्यामध्ये दूध आहे, पनीर आहे, खूप सारे डाळ आहेत, चना डाळ आहेत. तर हे घेऊन तू प्रोटीन इंटेक पण तुझा पुरा करू शकतोस. पण मिस्टेक कुठे होते, आपण वर्कआउट करतो आणि त्याचा रिवॉर्ड म्हणून जंक फूड पण खातो. कोल्ड्रिंक, चिप्स, समोसा, कचोरी आपण हे सर्व खातो आणि म्हणतो की रिझल्ट येत नाही. आणि आणखी एक रियालिटी सांगतो, घरी जर वर्कआउट करायचा प्लॅन करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की रिझल्ट स्लो येतो. पहिला 10 दिवस ते 1 महिना तुला रिझल्ट दिसणारच नाही आणि 3 महिन्यानंतर तुला नोटिसेबल चेंजेस दिसू लागतील. आणि खूप सारे लोक आहे ना इथंच गिव्ह अप करतात, कारण की त्यांना फास्ट रिझल्ट पाहिजे असते. तर फायनल सांगतो की घरी बॉडी बनवू शकते, पण त्याला खूप सारे लिमिटेशन आहेत. तुला कन्सिस्टंट राहावं लागेल, तुला प्रॉपर वर्कआउट करावं लागेल, प्रॉपर डाएट घ्यावं लागेल, प्रॉपर रेस्ट करावं लागेल, नंतरच तुझी बॉडी बनेल. आणि तुझा गोल जर बॉडी बिल्डिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल तर तुला जिमला जावंच लागेल. कारण घरी ना आपल्याजवळ एवढे इक्विपमेंट्स नाही आहेत. कारण की तुला मसल तोडावा लागेल जर वाढवायचं असेल आणि बॉडी बिल्डिंग करायची असेल तर तुला जिमला जावंच लागेल. आणि घरी हे शक्य नाहीये. घरी तू फक्त फिट राहू शकतोस, फॅट लॉस करू शकतोस, थोडा स्ट्रेंथ वाढवू शकतोस. पण घरी बॉडी बिल्डिंग हा वर्कआउट करणं सोपं नाहीये आणि तो होणार पण नाही. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणखी तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर केला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.